जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्णाची वेधशक्ती आणि त्याच्यामध्ये कंसामध्ये दिलेलं आहे वृत्त प्रमाणिका. आता आपल्याला माहिती आहे की वृत्त छंद असे आहेत आणि याच्या काही जी वृत्त आहेत ती अक्षर वृत्त आहेत, काही मात्रा वृत्त आहेत. आणि इथे जर आपण बघायला गेलो तर 8-8 अक्षराचे 4 चरण आहेत, म्हणजे श्लोकाला जसे असतात तसे. पण इथे गुरु ह्या मात्रांचा हिशोब केला आहे, म्हणजे हे मात्रा वृत्त आहे, वृत्त प्रमाणिका असं हे आहे. आता हे म्हणताना तुमच्या असं लक्षात येईल की या वृत्ताची चाल ही एक कशी आहे बघा. श्रीकृष्ण जन्मला गुणी करी जनासी मोहनी हरिचरित्र साजिरी सगुण रूप गोजिरे. ओवीसारखी पण वाचता येईल. श्रीकृष्ण जन्मला गुणी करी जनासी मोहनी हरिचरित्र साजिरे सगुण रूप गोजिरे. अशा पद्धतीने पण लावता येईल. म्हणजे ही जी चाल आहे तिला जो ठेका आहे तो अत्यंत मनमोहक असा आहे. आता ह्या श्रीकृष्णाची ज्या वेळेला आपल्याला मोहिनी पडते तेव्हा श्रीकृष्णाच्या जन्माच्या आधीपासून की कंसाला 8वा पुत्र देवकी वसुदेवचा मारणार आहे या कथेची आपल्याला साहजिकच आठवण येते. आणि आता तो कैदेमध्ये जन्माला आलाय ही मुळामधली कथा आहे आपल्याजवळ. आणि समर्थांनी पण त्या कथेची सुरुवात तिथूनच केलेली आहे. हरिचरित्र हे भले बहुजनात शोभले हरील दुष्ट दंडणा करील जन्म खंडणा. नेहमीच्या त्यांच्या पद्धतीने फलश्रुती त्यांनी सांगून टाकलेली आहे की हे जे हरिचरित्र आहे ते अतिशय शोभादायक आहे, मनाला मोह घालणारं आहे. आणि त्यांनी कितीतरी जणांना बंधातून मुक्त केलेलं आहे. आणि त्याला काय बंधनं राहणार आहेत? हरील दुष्ट दंडणा करील जन्म खंडणा कितेक बंध मोचने तयास काय बंधने. ह्या बंधनामध्ये त्याला घातलंय कृष्णाने. म्हणजे 8वा पुत्र मारणार तुला म्हटल्याबरोबर देवकी आणि वसुदेवाची गच्छंती झाली तुरुंगामध्ये. आता ह्याचा संदर्भ आपल्याला इथे दिसतो की जो दुष्टांचं दंडन करतो, दुष्टांना दंड करतो, तर किंवा इतरांचे जे जन्म आहेत ते जन्म मृत्यूचा जो फेरा आहे तो जो चुकवतो, इतरांचं बंधाचं मोचन करतो, तर असा कृष्ण कसं काय बंधनात राहू शकतो? करून पंथ मोकळा श्रीकृष्ण जाय गोकुळा विश्चे भरून यास्तना कुटील घात पूतना. आता इथे आपल्याला लक्षात येते की त्याचा जन्म झालेला आहे कैदेमध्ये, पण तरीसुद्धा त्यांनी आपल्या वडिलांना नंदाचा मार्ग दाखवलेला आहे. आणि मग आता सगळं तिथं गेल्यानंतर कृष्णाला कंसाला कळतंय की माझा शत्रू गोकुळामध्ये जगतोय. आणि मग कंसानी त्याला मारण्याकरता विविध योजना अवलंबल्या. त्याच्यामधला एक आहे तो पुतनेला पाठवले. अगदी स्तनपान करणारं लहान बाळ आहे, तर त्याला मारण्याकरता कोणी दुसऱ्याची गरज नव्हती. स्तनाला विष, म्हणजे जी आई स्तन्य सगळं सत्वयुक्त असं आपल्याला मुलाला पाजते तेच वाईट वृत्तीने जर का म्हणून द्यायला लागलं तर ते विष होऊ शकतं. म्हणून ज्या आपल्या मुलाला स्तनपान देत असतात तेव्हा त्या सगळ्या आयांनी लक्षात ठेवावं की कोणत्याही प्रकारचे वाईट विचार मनामध्ये येऊ नयेत, नाहीतर त्या दुधाचं विष व्हायला वेळ लागत नाही. चांगले विचार मनात आणा, भक्ती मनामध्ये आणा, आणि मग बघा त्या मुलावरती संस्कार कसे होतात. आता इथे त्यांनी पुढे जेवढे त्यांनी आघात झालेले आहेत त्या आघातांचं वर्णन केलंय. म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा दुष्टांचा संहार लहान वयापासून सुरू केलाय. आपल्याला रामचंद्राची कथा विश्वामित्रांबरोबर गेल्यानंतर माहिती झाली आहे. तोपर्यंत रामाला काही त्रास नाही, छान 4 भाऊ 3 आया वडील
यांच्या सहवासामध्ये अत्यंत उत्तम उदाहरण अयोध्या, की जिथे युद्ध होत नाही, अवध जिथे वध केला जात नाही, साकेत जे अखेरचं, साकेत नाव आहे अयोध्येला, तर जिथे पूर्णपणे आसरा मिळतो अशा ठिकाणी कुमारावस्थेपर्यंतचं जीवन रामाचं सुखाचं झालंय. आणि श्रीकृष्णाला मात्र गर्भावस्थेत नव्हे तर आपल्या आईवडिलांच्या विवाहापासून अशी सगळी अडचणी किंवा खूप त्रास किंवा आघात, धोके असे सगळे त्याला सामोरे जायला लागलेलं आहे कृष्णाला. आता त्यांनी पुढे म्हटलंय, हरीस होय माऊसी बळेची सोखिली कसी. काय केलं त्यांनी, ही जी त्या हरीनी काय केलं, तिचंच स्तन असं काही खेचून घेतलं त्यातलं विष. आणि बघा, विषावरती उतारा असतो, तर ह्या बालकाचं मुख हेच म्हणजे उतारा ठरलं. आणि तिचं जीवनच त्यांनी, हे जे स्तनपान त्याच्यामधलं जे मातेचं दूध आहे ते त्याचे जीवन आहे. आणि ते जीवन ती उलटं करायला बघत होती, मारायचं एक साधन म्हणून वापरत होती. तेव्हा ती वृत्ती, वाईट वृत्ती कृष्णाने ओढून घेतली. आणि त्या कृष्णाचा स्पर्श झाल्यानंतर त्याला काहीच होणार नाही, तर ते विषाचं अमृत होणार का, कारण तो घाबरलेला नाहीये. साप चावल्यानंतर आपल्या भीतीने साप, आपला जे विष आहे ते चढतं. जर का एखादा माणूस घाबरला नाही तर अत्यंत जहरीला विषचा जरी नाक चावला तरी त्या माणसाला काही होत नाही. आता पुढे आणखीन त्यांनी, आणि मग ते पुतेनाचा मृत्यू झाला म्हणजे वाईट वृत्तीचा मृत्यू झाला. तृणासुरासी मारिले, कगा बगांसी चिरिले, पदी धरुनी धेनुका, गड्यांस वाटी तो सखा. बघा, हे सगळ्यांचं पाय धरला तो धेनुकाचा. आणि त्यांनी काय केलं, सगळं जे काय मिळालं ते सगळं ते गड्यानं वाटत असतात. तो म्हणजे आपल्याला घरी किती गोरस मिळतोय, पण इतरांच्या गोरस हा मथुरेला जातोय आणि त्या मुलांच्या तोंडी लागत नाहीये. आणि म्हणून एक मोठी क्रांती केलेली आहे की श्रीमंतांची घरं गरिबांकरता उघडी करून द्यायची. ज्यांना मिळत नाही त्यांना, ज्यांच्याकडे भरपूर साठा आहे तो वाटून टाकायचा. आता इथे आणखी त्यांनी म्हटलंय की रसाळ बाळ लाघवी, लीळा कळेची ना कवी. कवीला कळत नाहीये की हा बाळ काय काय लीला करतोय, याचं वर्णन करणं कठीण आहे, अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलंय. आणि मग अनेक लोक रंजिला, वरिष्ठ गर्व भंजिला, श्रीकृष्णनाथ गोकुळी, गिरीधरी करांगुळी. आता इंद्र वरुणाच्या साह्यानं पाऊस पडत असतो आणि म्हणून इंद्रदेवतेची पूजा ही तिकडे होतीये, गोकुळामध्ये होतीये. आता त्याला छेद दिला श्रीकृष्णाने अगदी बालवयामध्ये. काय एक एक आपण म्हणतो ना, क्रांती जीवनामध्ये कशी घडत असते. जो जागरूक असतो तो क्रांती घडवतो. आणि आपलं म्हणणं इतरांना पटवून देणं एका लहान मुलाने, आणि त्याच्याकरता हे चमत्कार, ज्या ज्या काही अरिष्ट आली ती अरिष्ट त्यांनी कशी दूर केली. आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटले की हा जर गर्वाने माजला होता इंद्र, त्यांनी दाखवून दिलं की त्याची पूजा करायची बंद केल्याबरोबर त्यांनी काय केलं, पाऊस पाडला. आणि सबंध गोकुळवासी, व्रजवासी हे सगळे हवालदिल झाले. आणि मग मोठी माणसं म्हणतात, तरी मी तुला सांगत होतो इंद्राचा कोप होईल, पण तू ऐकलं नाहीस. तेव्हा पण तरी सुद्धा आत कुठेतरी श्रीकृष्णाच्या लीलांमुळे त्यांच्या मनामध्ये अगदी असा एक दृढ विश्वास कुठेतरी होता. तो नसता तर हा जो गिरी उचललेला आहे, गोवर्धन पर्वत उचललाय, अक्कांच्याकडे साधारण 5व्या दिवशी जेवढा काय प्रसाद आलेला असतो तो एकत्र करतात आणि गोवर्धन पर्वत उभा करतात. आणि मग तो म्हणजे उचलला पर्वत. आणि अशी कल्पना बघा, करंगळी लावली आहे त्यांनी, फक्त आधार दिलाय आणि बाकीच्यांनी काठ्या लावल्यात. आणि हा जो गोवर्धन पर्वत आहे तो उचलला, त्याच्या खाली सगळे आश्रयाला गेले. इंद्राचा गर्व हरण झालं आणि त्यांनी आपली जी शस्त्र होती ती आवरली. समागमेची गोकुळी, बळेची गोण वागिळी, किते कमल्ल मारिले,
बहुरिपू विदारिले. आता इथे हे सगळं अत्यंत सुंदर असं हे वर्णन या इथे केलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. अशा काही राक्षसांना मारल्याचा काही उल्लेख ह्या सगळ्यामध्ये आला आहे. वणवासूर आलेला आहे, तो वणवासूर पण गिळून टाकलेला आहे. अगदी ब्रह्मदेवांनी सुद्धा परीक्षा बघायचा प्रयत्न केलेला आहे आणि सगळी गुरं लपवून ठेवलेली आहेत 1 वर्षभर. आणि त्या सगळ्या गुरांचा आणि गोपाळांचा रूप घेऊन कृष्ण वर्षभर वावरतोय. अशी अनेक कथांचा हा या 8 श्लोकांपर्यंत सगळं वर्णन केलेलं आहे. मल्ल मारलेत वगैरे सगळं सांगितलंय. आता ह्याच्यामध्ये पहा, बहुरिपू विदारले. ह्या ज्या गोकुळामध्ये ज्या काही शत्रू होते त्यांचे, किंवा एक गोकुळामध्ये सगळं मथुरेला दूध जायला पाहिजे ते पण जाऊ दिलं नाहीये. म्हणजे स्वार्थ जो आहे, पैसा मिळतोय किंवा एक जबरदस्ती आहे, यांनी सांगितलंय राजांनी आणि तो अन्याय सहन करतायत असे सुद्धा रिपू, म्हणजे प्रत्यक्ष कंसांनी पाठवलेले आणि कंसाच्या जुलमी राजवटीमुळे ज्याचा त्रास होतोय असे सगळे रिपू त्यांनी पुष्कळ मारलेले आहेत. आता 9व्या ह्याच्यामध्ये मला असं वाटलं की या सगळ्यामध्ये कुठे कालिया मर्दनाचा उल्लेख नाहीये. म्हणजे बाकी इतर असं आहे. आता ह्या कालिया जो आहे तो कालिया या इथे डोहामध्ये येऊन बसलेला आहे. अत्यंत विषारी असा हा नाग आहे आणि हा कालिया इथे बसलाय. त्याच्यामुळे यमुनेचा जो डोहा आहे तो विशिष्ट, तर तो विषारी झालाय. आणि तिथे समजा कोणी गेलं किंवा त्याच्यावरून पक्षी उडला तरी सुद्धा तो मरून जातोय. अशा पद्धतीचं तो डोह त्याला अभय म्हणून त्या कालियाला तिथं दिलेलं आहे. पण त्यांनी तर काय केलं की तिथे चुपचाप राहिला नाही. तो आपली नागकुळी घेऊन तिथे राहतोय, पण भित्यापाठी राक्षस, त्याच्यामुळे मला कोणी मारायला आलं तर, म्हणून तो आपला फणा म्हणजेच आपला सहस्त्र फण्याचा तो आहे. आणि दुसरं असं की आपली सगळी जी दुष्ट आयुधं आहेत ती त्यांनी उभारूनच ठेवलेली आहेत आणि लोकांना तिथे यायला बंधन केलेलं आहे. आता आधीच सगळं दुष्ट प्रवृत्तीला दूर केल्यानंतर कृष्णाच्या जीवनामधला जो पुढचा भाग आहे रासक्रीडेचा किंवा गोपींच्या सहवासामध्ये राहण्याचा किंवा निसर्गामध्ये राहण्याचा, म्हणजे गोकुळामधून वृंदावनला गेले, गोकुळावरती फार हल्ले व्हायला लागले म्हणून गोकुळ सोडून वृंदावनला गेले. वृंदावनला गेल्यानंतर काय झालं त्याचं वर्णन ह्या आपली सीमा रेषेवरती कुठेतरी कालिया मर्दनाची आठवण आपल्याला समर्थ करून देत आहेत. आणि त्यांनी असं म्हटलंय, नदी तीरे मनोहरे जळे सुनीळ सुंदरे डोहो कितीक मातले अनंत जीव रातले. आता इथे डोह, कितीतरी डोह आहेत, डोह असतो आणि त्या डोहामध्ये असं पुष्कळदा होतं की भोरे असतात त्या डोहांमध्ये. म्हणजे नदी खळाखळा वाहत असते पण कुठे कुठे ते पाणी साचलेलं असतं आणि सरोवर त्याची निर्माण झालेली असतात. अशी अनेक ठिकाणी सरोवर त्या यमुना नदीच्या तिथे तयार झालेली, त्याला डोह म्हणतात. म्हणजे पाणी वाहत असतं, पाणी वाहून गेल्यानंतर खड्डा तिथे तयार होतो, तिथे तो डोह तयार होतो. मग कळत नाही, ज्या वेळेला पुन्हा पावसामध्ये पाणी खळाळत जात असतं त्या डोहामध्ये कधी तुम्हाला ओढ घेतली जाते ते तुम्हाला कळत नाही. आणि अशा जागा जाणकार पोहणाऱ्याला माहीत असतात हे असे डोह कसे टाळायचे ते. एक प्रकारे तिथे भोरेच म्हणून तयार होत असतात, सगळीकडचं आवर्त एकत्र येतं आणि तुम्हाला खाली खेचून घेतं. आता ही एक परिसीमा आहे. म्हणजे गोकुळामधले जो काय व्याप होता किंवा मथुरेमध्ये जन्माच्या अगोदरच्या अडचणी आणि आपल्याच वडिलांना त्यांनी मार्ग दाखवला, कुलप तुटून गेले गोकुळापर्यंत. आता याच्यानंतर ते वृंदावनाला गेलेले आहेत आणि वृंदावनातलं जे जीवन आहे म्हणजे थोडंसं कुठेतरी दडपणाखाली भीतीपोटी जे चाललेलं होतं ते आता सुखी जीवन, थोडंसं समाधानी जीवन असं वृंदावनामधलं निर्माण झालंय. आणि इथून पुढे त्या वृंदावनाचं वर्णन करता येते. तर इथे त्यांनी बघा त्या डोहाचं वर्णन आधी करताना कसं केलंय बघा. आणि त्याच्यात पुन्हा सौंदर्य म्हणजे निसर्गाचं एक भीषण रूप
निसर्गाचं नैसर्गिक रूप आहे ते आपल्याला भीतीदायक आहे, पण त्याच्याच जोडीला त्याच्यामध्ये सौंदर्य आहे. अशा दोन्ही गोष्टीचं वर्णन आपल्याला ह्या पुढच्या ओव्यांमध्ये आपल्या पुढच्या श्लोकांमध्ये येत आहे. नदी तीरे मनोहरे जळे सुनीळ सुंदरे, दोहो किती कमातले अनंत जीव रातले. त्याच्यामध्ये अनंत जीव आहेत. मग ते विषारी असतील, चांगले असतील, वाईट असतील, छोटे असतील, मोठे असतील, तिथे रंगून गेलेले आहेत, रमलेले आहेत. रातले म्हणजे रमलेत. नदी खळाळी ती बळे जळे बहुत चंचळे, फुगे चळण वाकणे निरे विराजती गुणे, अनेक मत्स्य कच्छपे किती सुंदरे रूपे, बहुजळी चळाळती क्रीडा भरे उफाळती. बघा, हे सगळे आतमधले जे जळचर आहेत त्यांची क्रीडा आतमध्ये चाललेली आहे आणि चंचळ आहेत. ते मुळामध्ये पाणी चंचळ आहे, तिलाही कधी फुगारा येतोय, कधी ओढ येते, अशा पद्धतीने चाललंय. वळणं आहे तिला. नदी काय सरळ धावत नाही एका लाईनमध्ये. तिला जसा मार्ग मिळतो तशी ती वळणदार, आणि एखादी वळणदार गोष्ट असते ती दिसायला अत्यंत मोहक असते. सरळ सोट असतं तर वेगळं असतं सौंदर्य, आणि वळणदार असतं. ओंकाराच्या मध्ये त्या रेषांना काय सुंदर वळण आहे, आणि हे वळण घेतल्यानंतरच अक्षर निर्माण होतात. तर अशा पद्धतीने ही नदी असं जणू काही एखादं काव्य लिहितच पुढे चाललेली आहे. आता त्याच्या नदीत तिटाकी काय काय आहे त्याचं वर्णन केलं. हे आता समुद्र नदीतल्या पाण्यातलं वर्णन केलंय. आता याच्यानंतर नदी तटी काय काय आहे. आता कदंब वृक्षाची आपल्याला गोष्ट माहिती आहे की कदंब वृक्ष तिथे पुष्कळ आहेत. यमुनेच्या तीरी अनेक कदंब वृक्ष आहेत, आणि त्या कदंब वृक्षाच्या सावल्या या पाण्यामध्ये पडतायत, म्हणजे पडछाया प्रतिबिंब खाली पडतायत. आता मुळामधली जी गोपींची कथा आहे त्यांच्या, मी आता हे सगळं वाचताना ना की त्या लीलांमध्ये गोपी गोप यांच्या ज्या कथा आहेत ना त्या पण आपल्याला पुष्कळशा यायला लागतात मनामध्ये. आणि हा जो भाग आहे की सौंदर्याचा, तर त्यांनी कदंबाच्या मध्ये तिथं गोपी स्नान करतायत आणि आपली वस्त्र बाहेर काढून ठेवली आहेत, आणि काहीतरी पूर्वापाराच्या कल्पना आहेत की विशिष्ट दिवशी जर का नग्नावस्थेमध्ये पूजा आंघोळ केली नदीमध्ये तर आपल्याला चांगला पती मिळतो. अशा पद्धतीच्या अंधश्रद्धांना सुद्धा या यमुना नदीच्या तीरावरच श्रीकृष्णांनी धडा शिकवलेला आहे. त्यांची वस्त्रच लपवून ठेवली आहेत आणि कदंब वृक्षावरती बसून राहिलाय, आणि त्या शरण आल्याशिवाय त्यांना त्यांची वस्त्र दिलेली नाहीयेत. म्हणजे त्या ज्या काही चुकतायत त्या चुकीची जाणीव त्यांना त्यांनी करून दिलेली आहे. आता कदंब लंब लंबले नदी तटाकी बिंबले, प्रतिबिंब पडले. लता लता बहुलता तरु समूह पूरता, अनेक दृष्ट दाट अनेक वृक्ष दाटले, निबिड दाट थाटले, बने बने बहु बने अचाट दाटली घने. चालू वृक्षांचं, तरूंचं, लतांचं, कदंब वृक्षाचं सगळं वर्णन केलेलं आहे. आणि याच्यामध्ये आता वृक्ष म्हटल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला फळं आणि फुलं ही आपोआप ओघानी येतात. फळे फुले परोपरी कितेक ओघ भीतरी, विशाळ ते सरोवरी विशेष तुंबली भरे. झालं. आता ज्या वेळेला हे फुलं पुष्प म्हटली की लगेच सुगंध येतो त्याच्या पाठोपाठ. सौंदर्य तर आहेच फुलांचं. वनमाली म्हणतात त्याला. वनामध्ये राहणारा, वनांचा म्हणजे जसा तो गोपाळ आहे तसा तो वनमाळी पण आहे. म्हणजे एक दुसरी बाजू आजच्या दिवसांमध्ये आपल्याला कळतंय की जंगल वाचवा, आपला निसर्ग वाचवा. तर या सगळ्यासाठी आपल्याला प्रेरक आहे ते श्रीकृष्ण चरित्र आहे. फुळे फले परोपरी कितेक ओघ भोवती, विशाळ ते सरोवरे विशेष तुंबली भरे. आता याच्यामध्ये सुगंध वात शीतळ, म्हणजे हा जो वारा येतोय तो सुगंध घेऊन येतोय. फुलं जी झाडांवरती आहेत त्याचा तो घेऊन येतोय सुगंध वात शीतळी. आणि हे जे वृक्ष आहेत ते वृक्ष डोलतायत, त्याच्यावरती अनेक जीव आहेत म्हणजे पक्षी आहेत, आणि ते पक्षी बोलतायत. कितेक शूक सारिका मयूर बुलबुलादिका, चकोर चक्रवाकते बदक थीर कीरते. आता या इथे तुमच्या असं लक्षात येते की लगेच पक्ष्यांचे आवाज, म्हणजे
रंग, रूप, सगळे उधळण केली आहे. शब्द हे सगळे एका पाठोपाठ या कवनामध्ये आपल्याला कसे दिसत आहेत. सगळे नवरस ह्याच्यामध्ये कसे प्रगट झालेले आहेत. रसाळ उत्तमा किळा, ध्वनी कलोळ कोकिळा, थिरावली मनोगती, मधुर उंच कुंजती. सगळ्यामध्ये गान कोकिळा ही जी आहे, लता मंगेशकरचं आपण नाव घेतो, या कोकिळा तिथे अत्यंत सुमधुर आवाजामध्ये गातायत. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. बघा, एकामागे एक वनाचं वर्णन कसं वाहतंय. नदी इकडे वाहतीये, इथे एकूण सगळं म्हणजे पद्य हे एका तालामध्ये असं वाहत राहिलेलं आहे. नवरस त्याच्यामध्ये वाहत आहेत. आणि आपली सगळ्या विषय पंचक, आपण काहीतरी क्रिया करतोय, प्रत्यक्ष क्रिया बघतोय, असं सगळं एकत्र ज्ञान पंचक किंवा आपली कर्मपंचक, कर्मेंद्रिय पंचक, विषय पंचक, या सगळ्यांना घेऊन आपण पुढे जातोय असं वाटतंय. साहजिकच मन तिथे आपलं आता गुंतत चाललेलं आहे. आता इथे जनावरं पण आहेत पुष्कळशी, तर त्याचं पण त्यांनी वर्णन केलंय. ते पण काहीतरी आवाज करतायत. ध्वनी वनी विराजल्या, बहु प्रकार माजल्या, जनावरे मनोहरे, सुखे सुखावली भरे. बघा, इथे अनेक प्रकारची जनावरं पण तिथे आहेत. म्हणजे जशी म्हणजे गाई हा मूळमधला त्या गोपाळांचा हा मूळचं त्यांचं एक धन आहे, गोधन हे मुख्य आहे. पण हे सगळं निसर्ग, त्या निसर्गामध्ये पहिल्या लहानपणापासून वासरांना घेऊन चारायला न्यायचंय वनामध्ये. त्यांनी वनाशी त्याचा जवळचा संबंध आहे. झाडांवरती चढणं, नदीवरती उड्या मारणं, विटीदांडू खेळणं, असे एकदम मोकळं जे आम्हाला आज करायला बंदी आल्यानंतर आम्हाला समजतंय की घरात अडकल्यानंतर कशी पंचायत होते. आता हे सगळं त्यांनी सांगितलंय. तर आता याच्यामध्ये त्यांनी आता बघा कसं घेतलंय. तयामध्ये श्रीरंग हा, त्रिभंग ठाण से पहा, अनेक रंग माजवी, सुरंग वेणू वाजवी, ध्वनी विभूतली मने, बहु प्रकार गोधने, श्रीकृष्ण वेध लागला, मने मनू सुखावला. बघ, आता ह्या सगळ्यावरती कट झालेली आहे. त्रिभंग 3 ह्याच्यामध्ये भाग झालेला आहे. आता 3 भाग झालेले कुठलीही गोष्ट आहे ती 3 भागांमध्ये पसरली जाते. हा जो श्रीरंग आहे तो 3 भागांमध्ये विभागलेला आहे. तो देवांचा पण आहे, दानवांचा पण आहे आणि माणसांचा पण आहे. त्याच्यामध्ये 3ही गुण आहेत. तो फक्त सत्वगुणी नाही म्हणतायत आपल्याला. तो कधी तमोगुणी आहे, कधी रजोगुणी आहे, असा तो सगळ्या गोष्टी 3ही स्तरावरती श्रीकृष्ण काम करतो. म्हणून तो आपल्याला आपला वाटतो. वेळ आला तर तो दुष्टांचा संहार करतो, आपल्या गोपींवरती प्रेम करतो आणि त्याच वेळेला तो तत्वज्ञान सांगतो. अशा 3 याच्यावरती 3 स्तरांवरती श्रीकृष्ण चरित्र आहे. आणि हा मध्ये बासरी वाजवतोय. म्हणजे या सगळ्या निसर्ग वर्णनाच्या, मी तर म्हणते की एक कळस आहे हा, किंवा आपण त्याला क्लायमॅक्स म्हणतो एखाद्या गोष्टीचा, तसं ह्या संबंध काव्याचं हा क्लायमॅक्स आहे, उच्च बिंदू आहे हा. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की श्रीकृष्ण वेध लागला. आता श्रीकृष्णाची वेधशक्ती, त्याच्यामध्ये ही शक्ती कशी काम करते, लोकांना सगळ्यांना तो का आवडतोय, कसा आपलासा करून घेतोय. मने मनू सुखावला. मनू म्हणजे जे मनूंचे अवतार आहेत. मनू म्हणजे एक मन्वंतर असतं. त्या मन्वंतरामध्ये एक जग नाहीसं होतं, परत दुसरं जग निर्माण होतं. तर त्याच्यामधला जो एक असतो त्याला मनू म्हणतो आपण. आणि हा मनुस्मृती, अशा अनेक मनुस्मृती आहेत. प्रत्येक मन्वंतरामधली प्रत्येक मनूनी वेगळा वेगळा मनू आलेला आहे. आणि त्याची जी पुढची प्रजा आहे त्याला आपण मानव म्हणतो. आणि म्हणून हा जो माणूस आहे तो मनाने अत्यंत सुखावलेला आहे. कशामुळे? या कृष्णाचा त्याला वेध लागलाय, कृष्णाची ओढ लागलेली आहे. आणि कृष्णाशिवाय काही भागत नाहीये. पण इतकी कृष्णाची ओढ लागली आहे, पण की जेव्हा कृष्ण मथुरेला गेला, कंसाचा त्यांनी वध केला, आणि ज्यावेळेला उद्धव पत्र घेऊन आला, तेव्हा गोपी त्याला म्हणतात, अरे आम्ही वेड्या आहोत, त्याची आठवण काढतोय, पण तो तर शहाणा आहे ना, त्याला ज्ञान आहे ना, मग तो आमची आठवण काढत
राजकारण नीट करत नाहीये का? त्याला निरोप सांगा की आमच्या आठवणीमध्ये गुंतू नकोस आणि तुला जी तुझी कामे ती नीट कर. विशेष गवळी कुळी सुढाळ बाळ गोकुळी सुरंग रंग अंगना विलासती व्रजांगना. आता या गोकुळामध्ये तो त्या एका गोपाळाच्या घरी जन्माला आलेला आहे आणि नंद आणि यशोदा अगदी भरून पावलेली आहेत. आणि या इथे ह्या त्याच्यामध्ये सगळं किती छान सुरंग रंग अंगना विलासती व्रजांगना. अनुप्रास हा अतिशय सुंदर ह्या गवळ्यांच्या घरामधल्या ज्या महिला आहेत त्यांचं वर्णन त्यांनी केलंय. बरं, कोणाचे ऑब्जेक्शन नाही आहे. लहान मुलं आहे, एखाद्या लहान मुलावरती वात्सल्य ओसंडून जातं, तिथे कोणी नवरा किंवा घरची सासू सासरे काही ऑब्जेक्शन घेत नाहीत. आणि घेतलं तरी त्यांना चुकवून कसं जायचं त्याच्यामध्ये त्या गोपी तरबेज झालेल्या आहेत. गुणे गुणी गुणागळ्या समर्थ योग्य मंडळ्या वये वये परोपरी क्रीडा भरे नदी तीरी. आता या नदी तीरावरती अशी एक छान अशी क्रीडा, रासक्रीडा रंगलेली आहे आणि वेगवेगळ्या वयाच्या. असंच नाहीये की फक्त तरुणच आल्या किंवा लहान मुलीच आल्या, असं नाही. सगळ्या गोपी तिथे धावल्या आहेत आणि सगळ्यांना कृष्ण जोडीदार हवाय. आणि कृष्णाने अशी संकल्पना केली आहे की मनाने काहीही करता येतं. प्रत्येक गोपीनी मनाने असं धरलंय की माझ्याबरोबर कृष्ण आहे, माझ्याबरोबर कृष्ण आहे. ही मनाची जी धारणा असते ना, तीच खूप महत्वाची असते. तो एकच कृष्ण सगळीकडे वाटला जाणं शक्य नव्हतं. नारद आले आणि म्हणाले की अरे तू एकटा एवढ्या 16,800 बायका घेऊन बसलायस आणि मला मात्र काही तू लग्न करू देत नाहीयेस. तर त्याच्यावर ते म्हणाले की ठीक आहे ना, माझ्या ज्या पत्नी आहेत त्यांच्या शयनगृहामध्ये जा तू, जिथं मी नसेन ती पत्नी तुझी. नारद मुनी गेले, प्रत्येक खोलीमध्ये गेले, प्रत्येक कक्षामध्ये गेले आणि लक्षात आलं की प्रत्येक ठिकाणी श्रीकृष्णाचं अस्तित्व आहे. तर हे जे आहे की प्रत्येकाला आपल्याबरोबर असणं हे खूप मनाने असणं, म्हणजे नारदाला माहीत आहे की तिथं त्याला श्रीकृष्णाचं अस्तित्व जाणवलं. म्हणजे ती पत्नी एकटी नाहीच आहे, तिच्या मनामध्ये श्रीकृष्ण इतका पुरेपूर भरलेला आहे की तो जवळ आहे काय नाही काय तिला तिची फिकीर नाहीये. आणि ह्याची जाणीव नारदानं झालेली आहे. म्हणजे एक चमत्कार या दृष्टीने अक्कांनी जो सखोल अभ्यास आम्हाला मागे लावला आहे, तर त्याच्यामध्ये कथा समर्थ चरित्राच्या निमित्तानं आपण कथांकडे कसं बघावं, केवळ चमत्कार म्हणून सोडून देऊ नये, हा एक दृष्टिकोन दिलेला आहे. आणि भगवद्गीतेचा अभ्यास आम्हाला त्यांनी त्या श्रीकृष्णाच्या चरित्राकडे, भागवतमध्ये बाललीलांचं वर्णन नाही, पण त्याच्यानंतरचं जे, म्हणजे सगळेजण म्हणतात गीताकार भगवंत हा लोकांना फारसा नकोय. लहानपणचा खेळ करणारा खेळगडी तो त्यांना हवा आहे. आता इथे त्यांनी क्रीडा निर्माण झालेली आहे. आळपती परोपरी विणे मधुर किन्नरी शरीर दिव्य दामिनी सयोग धूर्त कामिनी. आता इथे दामिनी विजेसारख्या तळपणाऱ्या ह्या सगळ्या कामिनी त्याच्या भोवती आलेल्या आहेत आणि अशा नाचतायत भोवती जशी काही वीज लावली होतीये अगदी डोळ्यासमोर आपल्याला. अगदी नवरात्रामध्ये जरी आपण गरबा आणि रास बघायला गेलो तर आता हल्ली जरा ते थोडंसं प्रमाण कमी झालंय, डिस्को डान्स वगैरे चालू झालेले आहेत आणि आता तर काय सगळ्यावरतीच बंधनं आलेली आहेत. पण तरी सुद्धा आम्ही लहानपणी किंवा अगदी 25 वर्षापूर्वी जो अनुभव आम्ही नवरात्रातल्या रास क्रीडेचा घेतलाय किंवा गरबा आणि याचा घेतलाय, तो सगळ्या डोळ्यासमोर माझ्या उभा राहिला. आणि मग या इथे त्यांनी काय म्हटलंय, अखंड रूप लोचनी चटक लागली मनी अनेक भाव भाविती तमाळ नीळ दाविती. आता हा मेघश्याम असा जो आहे तो दिसतोय आपल्याला. आता परत त्यांनी शेवटी वर्णन केलेलं आहे याचं श्रीकृष्णाचं. आणि हे श्रीकृष्णाचं वर्णन करताना त्यांनी बघा कसं म्हटलंय, श्रीरंग रूप सावळे कटी दुकुल पिवळे. धोतर नेसलंय त्याला, दुकुल 2 पाख्याचं धोतर नेसलंय, नुसतं सोग्याचं नव्हे तर छान कटिबद्ध असं नेसलेला आहे तो. सुरंग रंगली तनु विगुंतले तनु मनु व्रजांगणांमध्ये हरी परोपरी क्रीडा करी मधुर वेणू वाजवी तरंग रंग माजवी
वसंत काळ पातला सुरंग रंग मातला नुरेची बिथे. आता हे सगळं सगळं शृंगारिक वर्णन नाही. आणि आता हे वसंत ऋतू आलेला आहे आणि वसंत ऋतूच्या इथे ही रासक्रीडा चालू झालेली आहे. अगदी सगळे रंगबिंग सगळे छान तरंग रंग सुरंग रंग असा सगळा तो माहोल त्यांनी उभा केलाय. आणि मग याच्यात काय झालं बघा, नुरेची देहभावना हे महत्वाचं, की याच्यामध्ये माझी देहभावना उरली नाही. सगळं कृष्णार्पण झालं, आत्मार्पण झालं, मला आत्मनिवेदन झालं, मी माझी उरलेच नाही ही भावना आमची येत असेल तरच आपण गोपींचं खरं हृदय समजून घेऊ शकतो. आणि हिरोनी घेतले मना, मन हिरावलं म्हणजे काय, तर मन बुद्धी चित्त अहंकार ह्याच्या पलीकडे आत्मतत्वापर्यंत पोचलं आणि त्या आत्म्याशी एक झालं. मूळचं रूप आहे, आत्मरूप आहे, ते आपल्याला पूर्णपणे कळलं. श्रीकृष्ण कृष्ण हे वदा तुटो निजाती आपना नको कदा देहे मदा तरी सपावसी सत्पदा. आता हे जर पद पावायचं असेल आपल्याला, ते अंतिम पद आपल्याला मिळवायचं असेल, अंतिम गती मिळवायची असेल तर काय करायला पाहिजे, श्रीकृष्ण कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरी हरी असं एक आपण ज्याला नामस्मरण म्हणतो, अखंड नामस्मरण, अखंड हरी हरी आपल्याला केलं पाहिजे. त्या हरीशिवाय दुसरं काही आपल्यामध्ये येताच नाहीये. अशी जर अवस्था आपली झाली तरच फक्त आपला हा जन्म मरणाचा फेरा चुकेल आणि ह्या यातना जातील. जय जय रघुवीर समर्थ.